सद्गुरुनाथ सिद्धरामेश्वर महाराज की जय। राजा सद्गुरुनाथ श्री भाऊसाहेब महाराज की जय। राजा सद्गुरुनाथ श्री काळसिद्धेश्वर महाराज की जय। आता वंदीन संत सज्जन चे परमार्थाचे अधिष्ठान जयाचे नि गुह्य ज्ञान प्रगटे जनी। बघा, सोडून कैलास सर्व ही संपत्ती सत्संगात वस्ती रुद्र करी। 3 दिवस आपल्याकडे वस्तीला आहेत। हे भगवान शंकराचं राहण्याचं ठिकाण मी तुम्हाला सांगितलं की कैलास पर्वत जो सर्व पर्वतांमध्ये उंच आहे आणि अशा या कैलास पर्वतावर मस्त आसन टाकून भगवान शंकर बसलेले आहेत आणि त्या ठिकाणी पार्वती माता आली आणि तिने नमस्कार करून त्यांच्या पायाचा दर्शन घेऊन त्यांना एक विनंती केली की हे परात्पर सद्गुरु, हे परात्पर देवाधिदेवा, नंतर हे परमपुरुषा आणि जे देव दानव आणि मानव सर्व तुम्हाला प्रणाम करतात तसाच मीही तुम्हाला प्रणाम करते। आणि विनम्रपणे तिने अगदी आदरपूर्वक, हे सदाशिवा, तुम्ही मला आज एका प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे। म्हणजे मला एक प्रश्न आहे तो मी आज तुम्हाला विचारणार आहे। आणि भगवान शंकर चकितच झाले की पार्वती माता विचारते काय। पण तिने विचारलेला प्रश्न फार सुंदर होता की हे सदाशिवा, हे जगद्गुरु महादेवा, हा जीव ब्रह्ममय कसा होईल। मला या प्रश्नाचं उत्तर आपण सांगा। तो प्रश्न ऐकल्याबरोबर भगवान शंकर एवढे प्रसन्न झाले आणि त्यांच्या तोंडातून शब्द बाहेर पडले की हे पार्वती, असा कल्याणकारी प्रश्न मला आतापर्यंत कुणीच विचारला नाही। तुम्हाला माहिती असेल, आता मी महाराजांच्या जवळ इतके वर्ष राहिली, 46 वर्ष, तर प्रश्नांचं स्वरूप माणसांचं काय असतं मला पूर्ण माहिती आहे। मला वाटतं 99% लोक तर संसारातलाच विचारायला येतात आणि 1% माणसं फक्त अशी आहेत की जी ज्ञानाबद्दल सद्गुरूंना विचारायला येतात। म्हणून पार्वती मातेने तसलं काही मागितलं नाही, तिने डायरेक्ट एक आध्यात्मिक प्रश्न आणि स्वतःबद्दल प्रश्न विचारलाय की हा जीव ब्रह्ममय कसा होईल। त्यावर भगवान शंकर प्रसन्न झाले आणि ते म्हणाले की हे पार्वती, मी तुला आता माझं स्वरूप दाखवतो। पण त्यांनी सुरुवातीलाच असं म्हटलेलं आहे की हे स्वरूप जर आपल्याला पाहायचं असेल, या स्वरूपाचं ज्ञान जर आपल्याला करून घ्यायचं असेल, त्याची ओळख जर आपल्याला करून घ्यायची असेल, तर या जगात सद्गुरूंशिवाय कोणी ते ज्ञान देऊ शकत नाही। म्हणून त्यांनी म्हटलंय की 3 शक्तिशाली देवता आहेत जगात, ब्रह्मा विष्णू महेश, पण त्याही पेक्षा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः म्हटलेलं आहे की गुरु हे साक्षात परब्रह्म आहेत आणि साक्षात परब्रह्म असल्यामुळे तेच आपल्याला हे स्वरूपाचं ज्ञान देऊ शकतील, तेच आपल्याला आत्म्याचं ज्ञान देऊ शकतील। पण पुढे त्यांनी सांगितलं की हे ज्ञान जसं आपण जप तप ध्यान धारणा किंवा तीर्थयात्रा किंवा उपवास वगैरे सगळी जी काही साधनं करतो, ते म्हणतात ही साधनं जोपर्यंत गुरु तुम्हाला भेटत नाही तोपर्यंत व्यर्थ आहेत, म्हणजे ती फळाला येणार नाहीत। गुरु भेटल्यानंतरच गुरु तुम्हाला हे सगळं सोडायला सांगतात। म्हणून बघा, महाराज तुम्हाला नेहमी सांगायचे की मुख्य त्याला ओळखता आलं पाहिजे। कुणाला? आत्मारामाला, आपल्या स्वरूपाला ओळखता आलं पाहिजे। आणि स्वरूप सोडून तुम्ही किती जरी व्रत साधनं केली तरी त्याचा उपयोग होत नाही। ज्ञान मिळवण्यासाठी लक्षात ठेवा, ते वाया जात नाही, त्याच्याने आपल्याला चांगल्या सद्गुरूंची भेट होते।
पण ते ज्ञान मिळण्यासाठी पुन्हा सद्गुरूंकडे जावं लागतं. म्हणून महाराज पण प्रवचनातून सांगायचे, माझे ज्ञानसंधाने विण स्नान संध्या जप होम ध्यान ते सर्व ही अधर्म जाण मत भजन ते नव्हे. हे सगळं मला सोडून म्हणजे आत्म्याला सोडून हे सगळं मत भजन नव्हे. ते माझं भजन होऊ शकत नाही. म्हणून किती जरी आम्ही वाचन केलं, किती जरी आम्ही शास्त्र वाचली, नाना शास्त्र पठेल लोक नाना दैवत पूजनम आत्मज्ञान विना पार्थ सर्व कर्म निरर्थकम. सगळे कर्म निरर्थक म्हटलेले. सगळ्यात श्रेष्ठ काय? अध्यात्मज्ञान. अध्यात्मज्ञान म्हणजे स्वरूपाचं ज्ञान, स्वतःचं ज्ञान. मग पुढे त्यांनी सांगितलं की हे ज्ञान मिळवण्यासाठी तुला सद्गुरूंकडे जायला पाहिजे. आता सद्गुरूंकडे गेल्यानंतर सद्गुरू लगेच ज्ञान देतील का? त्यांच्या पुढे आदरपूर्वक शरणागती पत्करली पाहिजे. आणि ही शरणागती कशी पत्करायची तुम्हाला ती पण ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितली. पै आपुलेने भेदे विण माझे जाणीजे एकपण तयाचे नाव शरण मजे येणे गा. म्हणजे मी आणि ते एकच आहे, देव आणि मी एकच आहे, या नाव शरणागती. आता देव कोणीतरी वेगळा आणि मी कोणीतरी पापी, ही शरणागती नाहीये. देवाच्या मुलांनी देवासारखीच मागणी केली पाहिजे, देवासारखंच विचारलं पाहिजे त्यांना. म्हणून तिथे त्यांनी सांगितलं की तिथे जाऊन तुम्हाला काय करावं लागेल? शरणागती प्राप्त करून घ्यावी लागेल. आधी आदरपूर्वक शुद्ध भावानी शुद्ध अंतःकरणानी. सगळे जातात सद्गुरूंकडे पण आतमध्ये काही विश्वास नसतो, नुसतं जातात आपापली कामं करून निघून जातात. त्याला शरणागती म्हटलेलं नाही. आदरपूर्वक, आतून मनपूर्वक, अंतःकरणपूर्वक. आतलं अंतःकरण शुद्ध पाहिजे. कारण शुद्ध ज्याचा भाव झाला दुरी नाही देव त्याला. शुद्ध भावाने आपल्याला त्यांच्याकडे जाता आलं पाहिजे. शुद्ध भाव कुठला? आत्मज्ञान मिळवण्याचा, या भवसागरातून मुक्त होण्याचा हा शुद्ध भाव. नाहीतर शुद्ध भाव आपल्या स्वार्थासाठी सगळी माणसं ठेवतात, त्याला भाव म्हटलेलं नाहीये. ज्याने स्वतःचं कल्याण होईल, नरदेहाचं कल्याण होईल आणि हे जन्म मरण त्याच्यातून आपण मुक्त होऊ, याला शुद्ध भाव म्हटलेला आहे. म्हणून त्यांनी सांगितलंय की गुरूंच्याकडे अशा भावाने तुम्हाला जायला पाहिजे आणि अंतःकरण शुद्ध झाल्यानंतर तुम्हाला त्यांची सेवा करायला पाहिजे. सेवेनेच हे प्राप्त होईल. त्यांनी पार्वतीला काय सांगितलं की गुरूंचं ज्ञान फक्त सेवेने प्राप्त होईल. म्हणून सगळी शास्त्र काय म्हणतात? गुरु संतोष मात्रेण सिद्धिर्भवती शाश्वती. सेवेने काय होतं? गुरूंचा संतोष होतो, गुरु आनंदित होतात, गुरु प्रसन्न होतात आणि मग सगळं शिष्याला देऊन टाकतात. म्हणजे प्रसन्नता त्यांची फार महत्वाची आहे. प्रसन्नता म्हणजे कृपा. कारण त्यांच्या कृपेशिवाय शक्य नाही. हा भवसागर पार जाणं सुद्धा शक्य नाही. हे ज्ञान होणं आणि ते ज्ञान रुचणं पचणं ते सुद्धा शक्य नाही. जसं तर झाड खूप मोठं आहे, खूप मोठं झाड आहे, अगदी 50 वर्षाचं, पण जोपर्यंत वसंत ऋतूची कृपा होत नाही तोपर्यंत त्या फळा फुलाला येत नाही. वसंत ऋतूची कृपा व्हायला पाहिजे. एखादी कळी आहे, मोगऱ्याची कळी पकडा तुम्ही. मोगऱ्याच्या कळी जेव्हा कळी असते तेव्हा तिला सुगंध असतो का? नाही. मग तर मोगऱ्याच्या कळीला सुगंध केव्हा येतो? कळी कशी जेव्हा प्रफुल्लित होईल, जेव्हा पूर्ण विकसित होईल, केव्हा होईल? जेव्हा सूर्याचा प्रकाश त्या कळीवर पडेल तेव्हा कळी हळूहळू हळूहळू उमलायला लागेल आणि कळी पूर्ण उमलल्यानंतर तिच्यातून आतून सुवास सुगंध बाहेर पडेल. म्हणजे सूर्याची उष्णतेची कृपा तिच्यावर व्हायला पाहिजे, तेव्हाच ती विकसित होईल. तसं या ठिकाणी सुद्धा हे आपलं हृदय कमल विकसित होण्यासाठी सद्गुरूंची कृपा आवश्यक आहे. सद्गुरूंची कृपा नसेल तर काही होऊ शकत नाही. अहो, आम्हाला स्टेजवर महाराज मला म्हणाले, स्टेजवर तू आता प्रवचन करायचे. मी सांगितलं पुढच्या पौर्णिमेला बघू. परत पुढच्या वेळेला विचारलं, आता करणार या पौर्णिमेला? पुढच्या पौर्णिमेला बघू. असं करत 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 मी 5-6 महिने घालवले. म्हणजे महाराज पूर्ण कृपा करायला बसले होते पण माझं धाडस होईना. म्हटलं अध्यात्म ज्ञान आणि ते पण स्टेजवर सांगायचं आणि सगळ्यांच्या समोर. मला जरा भीती वाटायची आतमध्ये. पण महाराजांनी मी सांगितलं की
स्वतः स्वामी विवेकानंद इतके शिकलेले होते आणि काय तरी सुद्धा शिकागोला गेल्यानंतर त्यांची काय परिस्थिती झाली त्यांनी लिहिलेलं आहे की तिथे सगळे पंडित वगैरे आणि सगळे तत्वज्ञानी आलेले होते आणि त्यांचा गाढा अभ्यास बघितल्यानंतर आणि त्यांचं प्रवचन ऐकल्यानंतर मी घाबरलोच. आता काय बोलायचं, माझे पाय लटलटायला लागले, माझ्या डोळ्यापुढे अंधारी आली, माझं तोंड पूर्ण सुकून गेलं. असं त्यांनी स्वतः वर्णन केलेलं आहे. विवेकानंदांची जर ही स्थिती आहे तर मी महाराजांना उदाहरण देऊन सांगितलं की तुम्ही माझ्या मागे लागताय पण मला नाही जमणार ते. महाराज म्हणाले, बघ आता तू जर या पौर्णिमेला प्रवचन केलं तर बरं, नाही तर दारुड्याबरोबर लग्न लावून देतो. म्हटलं यांचा शब्द खरा होईल आणि फजिती व्हायची आपली. मी म्हटलं नाही करते. उद्या पौर्णिमा आहे बघ, उद्या तयारी करायची. आणि तुम्हाला सांगू, मी गुरूंची 6 महिने आज्ञा मी ऐकलीच नाही, कारण मला धाडच होत नव्हतं आतमध्ये. आणि जेव्हा त्यांनी मला असं सांगितलं की उद्या तुला करायलाच पाहिजे प्रवचन, आणि मी ते पहिलं प्रवचन जे केलं ते 8 ते 12 पानाचं केलं. आणि महाराज मला म्हणाले, बघ तू नवीन आहेस, पहिलं प्रवचन आहे तुझं, तुला नाही आठवलं तर पुस्तक वाचून काढ पान. आमचे शिष्य कोणी नाव ठेवणार नाही, त्यांना माहिती आहे तू नवीन आहे. तरी पण मला भीती वाटत होती. पण जेव्हा मी ते पहिलं प्रवचन केलं, आपुला तो एक देव करून घ्यावा, तेणे विण जीवा सुखन हे, हे मी पहिलं प्रवचन केलं होतं. आणि ते 12 पानी प्रवचन केल्यावर महाराजांनी मला तिथेच शाबासकी दिली. बघ बाई घाबरली होती, इतकी पानं बोललीस, कागदावर बघितलं पण नाहीस. याला म्हणतात गुरुकृपा. जेव्हा गुरु तुम्हाला सारखे पाठी लागतात तुम्ही करायलाच पाहिजे. कारण आपण जोपर्यंत करत नाही, आणि जोपर्यंत मी करत नव्हती तोपर्यंत ते गप्प बसत नव्हते. कारण त्यांना मला पुढेच आणायचं ठरवलेलं होतं. त्यांनी एखादा हुशार मुलगा असेल बघा, तेव्हा मास्तर त्याच्याच मागे जास्त लागतात. कारण आता हा 90% मिळतो, 95-97 पर्यंत गेला पाहिजे, त्याच्याच मागे लागतात. आणि तसा प्रकार चालू होता. आणि असं करत 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 स्वामींनी इथे बसून सगळी शक्ती दिली. आता मी तुम्हाला रात्रभर ऐकवू शकते, तुम्ही घाबरून जाल म्हणजे जांभया काढा, घरची आठवण येईल. घाबरून जाल म्हणजे घरची आठवण येईल. इतका वेळ बसू शकणार का? असो. तर मला काय सांगायचं या ठिकाणी की सद्गुरु कृपा आवश्यक आहे. म्हणून भगवान शंकराने तिला काय सांगितलं की सद्गुरु कृपा तुला पहिली संपादन करावी लागेल, त्यांचं शिष्य व्हावं लागेल. मग त्यांनी सांगितलं की सद्गुरू काय करतात शिष्याचं, सद्गुरू शिष्याचा भाव बदलतात. म्हणजे जो भाव इतर देवदेवतांजवळ असतो तो त्याचा भाव ब्रह्मभावामध्ये स्थलांतर करतात. त्या भावाचं इकडचा काढून भाव इकडे ठेवतात. म्हणजे भाव आपलं बदलण्याचं जे काही कार्य आहे ते सद्गुरूंचं कार्य आहे. आणि म्हणून या ठिकाणी गुरुगीता तुम्ही वाचा. गुरुगीतेमध्ये स्वच्छ म्हटलं आहे की गुरुची व्याख्या सांगितलेली आहे. गुरु म्हणजे अज्ञान अंधकार, रू म्हणजे प्रकाश. अज्ञानातून प्रकाशाकडे, अंधारातून प्रकाशाकडे आपल्याला जे नेतात त्यांना गुरु म्हणतात. आणि गुरूंच्या पुढचे म्हणजे सद्गुरू, सत्य वस्तू दाखवतात ते सद्गुरू. म्हणून सद्गुरूंची बघा, त्यांचं एक जर पंटी त्यांची पेटलेली असेल तर त्या पंटीवर लाखो दिवे लागू शकतात. म्हणून असा एक आत्मज्ञानी संत सगळ्यांचं कल्याण करू शकतो. म्हणून बघा, महाराज तिकडे नरेंद्र महाराजांच्याकडे गेले होते प्रोग्रामला, आणि त्यावेळेला महाराजांना बोलवलं होतं तिकडे. आणि महाराजांची ऐन वेळेला तब्येत बिघडली आणि महाराज मुंबईतच राहिले. तेव्हा त्यांनी ते शेलार मामा तिकडे आलेले होते. त्यांनी विचारलं की महाराज का नाही आले कणेरी मठाचे. तेव्हा त्यांनी सांगितलं की महाराजांची तब्येत जरा ऐन वेळेला बिघडली, त्यामुळे महाराज नाही येऊ शकले. तर ते म्हणाले, असं कसं? अहो, त्यांनी सद्गुरू काळ सिद्धेश्वर महाराज म्हणजे एक पॉवरफुल इंजिन आहे. ते म्हणाले, पॉवरफुल इंजिन म्हणजे काय? एक इंजिन लाखो लोकांना वाहून देतं. अहो, त्यांचं वय जरी 97 झालं असेल तरी गाडी जुनी झालेली आहे, पण इंजिन पॉवरफुल आहे. इंजिन पॉवरफुलच पाहिजे, लक्षात ठेवा. गाडी जुनी होऊ दे, गाडीला काय महत्व नाही. कित्येक लोकांच्या जुन्या गाड्या आतापर्यंत फिरतात रस्त्यावर, आपल्याला दिसतात.
आणि त्यांनी मस्त टकटकीत ठेवलेले आहेत का इंजिन चांगलं आहे. नाही तर मोठ्या मोठ्या गाड्या इंजिनचं काम काढलं की तुम्हाला माहिती आहे तिकडे 4-4 महिने पडून असतात. म्हणजे या ठिकाणी सद्गुरू भाऊसाहेब महाराजांनी सुद्धा म्हटलेलं आहे की सद्गुरू एक पॉवरफुल इंजिन आहे जे लाखो लोकांना वाहून नेतात. तेच या ठिकाणी त्यांनी सांगितलं भगवान शंकरांनी की हे जे गुरु आहेत एक गुरूंची एक ज्ञानाची पंक्ती पेटली की ते लाखो पंक्त्या त्याच्यातून प्रकाश देण्याचं कार्य ते करत असतात. पुन्हा या ठिकाणी त्यांनी सांगितलंय भगवान शंकरांनी की तुम्हाला सद्गुरू काय करतात की त्यांच्याकडे गेल्यानंतर तुमचं सगळं पाप ताप सगळं नाश होऊन जातं. गंगा पापम शशी तापम, गंगा पाप नाहीसं करते, शशी चंद्र ताप नाहीसा करतो, पण सद्गुरू सगळंच नाहीसं करतात. आणि काय देतात तुम्हाला आनंद देतात. आनंद म्हणजे काय नवीन साडी नेसल्यावर किती आनंद नाही. नवीन साडी नेसून सुद्धा आनंद नाही म्हणतात ते. किती वेळ आनंद शाश्वत आनंद नाही येतो म्हणून तुम्हाला कायम झाला असता. नाही तर आता एक लाडू खाल्ल्यावर दुसरा नको म्हणतात. का नको म्हणतात क्षणिक आहे सुख त्याच्यातलं आनंद क्षणिक आहे कायमचा नाही. कायमचा आनंदाला म्हणतात शाश्वत आनंद. तो फक्त सद्गुरूंकडे मिळतो आणि स्वरूपाच्या ज्ञानाने मिळतो. सद्गुरूंकडे गेल्यानंतर सद्गुरू काय करतात तुम्हाला तुमच्यावरची जी आपत्ती असते तुमच्यावरची शिष्यांवर येणारी संकट असतात ती दूर करतात. तुम्ही शिष्य झाला तर, शिष्य झाला नाही तर होणार नाही हे काम. शिष्य तर भरपूर होतात सगळे लाखो लोक शिष्य आहेत पण त्याच्यातले शिष्य म्हणणारे किती लायकीचे आहेत ते महत्वाचं आहे. की जे गुरूंना रात्रंदिवस आठवतात की गुरुच आमच्या दृष्टीने सर्वस्व आहेत. गोंदवलेकर महाराजांनी एका शिष्याला विचारलं तुझ्या घरी कोण कोण आहे. तेव्हा सांगितलं मी बायको आणि कोण मुलं आणि कोण आहे. बंगल्यात राहतो एक कुत्रा आहे मोठा बस एवढेच होतो मी. अरे तू रोज माझी पूजा करतो तर मी नाही का तुझ्या घरात. हे सांगतात का माणसं की माझ्या घरात सद्गुरू आहेत म्हणून नाही. पण इथे संतांनी आम्हाला काय सांगितलंय की तुमच्या रेशन कार्डावर तुमचं पहिल्या कर्त्या माणसाचं नाव असतं ना घरातला प्रमुख माणूस तसं कर्ता माणूस प्रमुखाचं पहिलं नाव सांगा. प्रमुख म्हणजे सद्गुरू. आपण म्हणतो पण आपल्या आतून तसा आपला निश्चय असला पाहिजे आठवण असली पाहिजे सतत स्मरण असलं पाहिजे. म्हणून या ठिकाणी संबंध गुरुगीता जर तुम्ही वाचली तर ती गुरुगीता म्हणजे काय त्यांनी सांगितलेलं आहे संबंध बोध केलेला आहे गुरूंबद्दल. आणि हे गुरुगीतेबद्दल ते सांगतात की गुरु शिष्याचं मृत्यू सुद्धा दूर करू शकतात. आणि याला उदाहरण द्यायचं झालं तर समर्थांच्या वेळेला बघा तो मधुकर होता मधुकर आणि त्याला भिक्षा आणायला स्वामींनी पाठवलं रामदास स्वामींनी. आणि तो ठिकाणी भिक्षांदेही म्हटल्यानंतर त्या आतल्या ब्राह्मणांनी बघितलं आणि त्यांनी सांगितलं अरे तू तर 3 दिवसांनी मरणार आहेस. आज तुला मी भिक्षा देतो पण 3 दिवसांनी तू जाणार. तो घाबरत आला आणि स्वामींना सांगितलं त्यांनी. तर स्वामी म्हणाले की बरं बघूया. आणि ज्या दिवशी त्यांनी सांगितलं 3ऱ्या दिवशी जाणार तू त्या 3ऱ्या दिवशी त्याला भिक्षेला पाठवलं नाही स्वामींनी. आणि स्वामींनी काय केलं झोपायचं सोडून गेलं. तुम्हाला बरं नाही मी घोंगडीवर झोपतो. आणि ते झोपले आणि मधुकराला सांगितलं तू माझे पाय चपत बसायचं. मला बरं नाही म्हटलं पाय चपत बसायचे माझे. आणि तो पाय चपत बसला आणि त्या 3ऱ्या दिवशी सांगितलं होतं मृत्यू. तो बरोबर यमराज तिथे येऊन दारात उभे राहिले आणि बोलवायला लागले या आता बाहेर तुमची वेळ झालेली आहे. तेव्हा त्यांनी सांगितलं नाही मी येऊ शकत नाही मी गुरूंची सेवा करतोय. अरे ये मी तुला घ्यायला आलोय. तरी तो उठायला तयार नाही कारण त्याला सांगितलेलं असतं घोंगडीवरून उठायचं नाही. कोणी आलं बोलवायला तरी घोंगडीवरून उठायचं नाही. माझ्या घोंगडीवरच बसून राहायचं. शेवटी कंटाळून यमराज निघून गेले. आणि नंतर यमराज निघून गेल्यानंतर मग स्वामींनी डोळे उघडले आणि स्वामी म्हणाले अरे किती वेळ पाय चपशील. आणि तो दिवस संपला. म्हणजे स्वामींनी त्याचा मृत्यू टाळला. आणि दुसऱ्या दिवशी असं झालं की स्वामींनी त्याला सांगितलं मधुकराला
की जा आता त्या ब्राह्मणाच्या दारातच जा पुन्हा भिक्षांदेही म्हणायला, त्याच्याकडेच जा भिक्षा मागायला. हा मधुकर गेला तिथे त्या ठिकाणी भिक्षा मागायला. भिक्षांदेही म्हटल्यानंतर ब्राह्मण आला, 3 दिवसांनी म्हणणार कसं काय जेवण राहिलाच, कसं काय माझं गणित चुकलं कसं. वास्तविक त्याचं गणित बरोबर होतं, पण गुरूंनी त्याचा मृत्यू टाळला. कारण गुरु मधुकर जो होता तो गुरूंचा आवडता शिष्य होता, त्यांची सेवा करणारा शिष्य होता. आणि जो असा सेवा करणारा शिष्य असतो, जो साधूच्या अंकित जीव झाला, त्याचा असे भार सद्गुरूला भार उचलावाच लागतो तुमचा. पण तुम्ही अंकित पाहिजे सद्गुरूंची, एकदम अनन्य शरण. असं म्हणजे सद्गुरू सुद्धा शिष्याचा मृत्यू टाळू शकतात. आणि पुढे त्यांनी सांगितलं की सद्गुरूंकडे जाताना आपली जाती, आपलं वैभव, आपल्या डिग्र्या, आपला अहंकार, आपलं धनसंपत्ती हे सगळं विसरून जायचं. म्हणजे ते डोक्यात न ठेवता जायचं. असं भगवान शंकर सांगतायत पार्वतीला की ते सगळं डोक्यात ठेवून जायचं नाही, ते सगळं बाजूला सारून त्याला शून्य किंमत देऊन सद्गुरूंकडे जायचं. आणि मग आपल्याला सद्गुरू आपल्याला जवळ करू शकतात, आपला भाव ओळखू शकतात. आणि याच्याबद्दल एक उदाहरण द्यायचं झालं तर स्वामी अक्कलकोट महाराजांचं मला उदाहरण आठवलं की स्वामी अक्कलकोट महाराज एकदा मठातून बाहेर गेले आणि एका लिंबाच्या झाडाखाली बसलेले होते. त्या तिथे बसल्यानंतर तिकडचे जे सरकार होते भोसले, ते भोसल्यांना असं वाटलं की आपल्याला स्वामींचं दर्शन घ्यायचं आहे आजच्या आज, काय झालं तरी. म्हणून स्वामी मठात नाही म्हटल्यानंतर भोसले निघाले स्वामींना शोधायला. पण भोसले निघाले आपल्या वाहनावर बसून, म्हणजे काय कारमध्ये नाही, हत्तीवर बसून. आता राजे सरकार घराणं म्हटल्यानंतर काय ते आपल्यासारखे चालत जातील. आता राजे सरकार म्हटल्यानंतर त्यांच्या पाठी मोठा लवाजमा, आणि या लवाजम्यासकट ते बसले पुढे हत्तीवर, पाठीमागे मोठा लवाजमा. हे सगळं निघाले स्वामींना शोधायला. आणि एका ठिकाणी दूर चालून आल्यावर त्यांना दिसलं की स्वामी एका झाडाखाली बसलेले आहेत. त्यांनी स्वामींना लांबूनच बघितलं, म्हणाले चला आता इथे दर्शन होणार स्वामींचं. आणि ते त्या ठिकाणी जसे जवळ ते हत्तीवरून उतरले खाली आणि ते चालायला लागले. पण त्यांचे जे लवाजमा होता ना, त्यांनी काय केलं, पायघड्या टाकल्या आणि त्या पायघड्यांवरून चालायचं. राजाने मातीवरून चालायचं नाही. आता आम्ही परवा कार्यक्रमला गेलो, ती मुलं पायघड्या टाकत होती, त्याच्यावरून चालायचं, पायाला कड्या लागतील म्हणून. तसं त्यांनी काय केलं, ते पायघड्यांवरून ते चालायला लागले. आणि स्वामी हे सगळं गंमत बघत होते झाडाखाली बसून. आणि नंतर ते त्या ठिकाणी चालत आले. आणि चालत आल्यानंतर त्यांनी स्वामींना नमस्कार केला. आणि नमस्कार केल्याबरोबर उठायला लागले ते, त्याने एक जोरात थोडीत मारली स्वामींनी. अरे म्हणाले, ऐसे बुद्धबळ के राजे तो हमने 56 देखे और 56 मिटाए है. अशी बुद्धिबळातले राजे आम्ही ते इतके बघितले नाही, इतक्या जणांना मिटवून पण टाकलं आणि इतक्या जणांना बनवलं पण. म्हणजे त्यांना वाटलं की तू आमच्याकडे येताना एवढा लवाजमा आणि हे सगळं वैभव दाखवतो आम्हाला. वास्तविक गुरूंकडे जाताना हे सगळं दाखवायचं असतं का सांगा मला? नाही. असेल तुमच्याकडे हत्ती, असेल तुमच्या गाडी त्यांच्या समोर आणून गाडीतूनच विचारायचं का? नाही. गाडी कुठेतरी लांब ठेवून आपण चालत जाऊन गुरूंच्याकडे जाऊन दर्शन घ्यायला पाहिजे वास्तविक. पण त्यांनी तसं न करता ते राजे सरकार म्हटल्यानंतर त्यांना लक्षात आलं तीच आपली चूक. आणि काय झालं, स्वामींनी जोरात थोबाडीत मारल्यानंतर त्यांच्या डोक्यामध्ये जी पगडी होती ती स्वामींच्या पायावर पडली. पण स्वामींनी असं केलं म्हणून त्या भोसलेनं जरा सुद्धा राग आला नाही. ते म्हणाले, बरोबर ही चूक माझीच आहे, मी स्वामींकडे असं यायला नको होतं. या सगळ्या गोष्टी अहंकार दाखवतात, या सगळ्या गोष्टी मोठेपणा दाखवतात. म्हणून त्यांना त्यांची चूक कळली आणि त्यांनी स्वामींना काही उत्तर न देता ते त्या ठिकाणी स्वामींच्या समोर उभे राहिले. मग तुम्हाला माहिती आहे की साधू संतांना दया येते पुढे. ते पुन्हा त्यांचं गेलेलं सगळं त्यांना आणून देतात परत. या नाव साधू संत. चिदंबरदास जे होते पुण्याला, ते चिदंबरदासांचे एक शिष्य होते पेशवे. त्या पेशव्यांच्या वेळेला
इंग्रज लोकांनी त्यांच्यावर त्यांचा राज्य बळकवण्याचा प्रयत्न केला, तेव्हा पेशवे जे होते त्या चिदंबरदासांना असं वाटत होतं की पेशवे येऊन मला भेटले पाहिजे, पेशवे येऊन मला भेटले पाहिजे, नाहीतर त्यांचं हे राज्य जाईल. पण त्यांनी काय केलं, या स्वामींनी त्यांना निरोप पाठवला की तुम्ही मला भेटायला या. कारण स्वामींना राहावे ना, त्यांचं शिष्य म्हटल्यानंतर काळजी वाटते ना. त्यांनी त्यांना निरोप पाठवला की तुम्ही मला येऊन भेटा तरी एकदा. पण ते म्हणाले आम्हाला वेळ नाही. कारण त्यांना काय वाटत होतं की आपलं राज्य गेलं तर काय करायचं, आता ह्या लोकांशी तर आपल्याला लढायचं आहे. मग आता स्वामींना कुठे भेटायला जाऊ, पहिलं त्यांच्याशी लढतो आणि नंतर जातो सांगायला काय होतं ते. आणि ते असं झालं की स्वामींनी जेव्हा त्यांनी निरोप पाठवला की आम्हाला वेळ नाही, आम्ही येऊ शकत नाही, तेव्हा स्वामी शिष्याला म्हणाले बघ आम्ही याला सगळं अशी आयडिया देणार होतो की याचं राज्य याला परत कमीत कमी 15 वर्ष तरी मिळालं असतं, पण काय करायचं याच्या प्रारब्धातच नाही. मी स्वतःहून याला बोलवलं तरी सुद्धा हे यायला तयार नाही, तर यांच्या प्रारब्धातच नाही त्याला, तर मी काय करू. म्हणजे बघा प्रारब्ध बदलायला सुद्धा गुरु तयार होतात, पण शिष्याला ती भाषाच समजत नाही. शिष्य तयारीचा नसल्यामुळे शिष्याला ती भाषा गुरूंची कळत नाही. गुरूंची भाषा कळायला सुद्धा शिष्य तयारीचा लागतो. तयारीचं म्हणजे फार तयारीचा लागतो. महाराज एकदा दुपारी झोपले होते आणि तोंडावरून धोतर घेतलं होतं. आता तुम्हाला दुसऱ्या महाराजांची गोष्टी सांगितल्या, पण आपल्या महाराजांची सांगते. दुपारी तोंडावर धोतर घेऊन झोपले आणि साधारण 12:30 वाजले. मी स्वामींना हाका मारले, स्वामी जेवायला चला, 12:30 झाले. स्वामी मला आतूनच विचारतात धोत्रातून किती वाजले. म्हटलं 12:30. तर म्हणाल्या आहेत का. मला काय विचारलं स्वामीने, किती वाजले विचारलं. मी सांगितलं 12:30. तर ते म्हणे आहेत का. मी म्हटलं हो. लगेच पांघरून काढलं डोक्यावरचं. ते मला म्हणाले काय हो, कशाबद्दल हो म्हणालीस. म्हटलं तुम्ही विचारलं 12:30 आहेत का, अशा 12:30 आहेत का. मी सांगितलं हो आहेत. ये इकडे ये म्हणाले. पाठ थोपटली माझी भाषा तुला कळली बाई. 12:30. आणि एकदा बसले होते, विचारायला लागले मला. म्हटलं बाप्पा तुम्हाला भूक लागली आहे का, जरा चेहरा थकलेला दिसतो तुमचा. घड्याळाकडे बघितलं, घड्याळ किती वाजले होते, 11. म्हणाले 11चा अर्थ काय, अर्थ काय 11चा, आ करा. आता मला जवळ राहून त्यांची भाषा सगळी समजत होती की आ करा आता जेवा. वा महाराज म्हणाले सगळं समजतं तुला. मी म्हटलं मी राहते कोणाकडे. म्हटलं स्वामी तुमच्याकडे 100% पॉवर आहे, तो माझ्याकडे 5% तरी असेल. नाही नाही जास्त आहे म्हणाले. ही भाषा केव्हा कळेल, जेव्हा तुम्ही एकरूप व्हाल. त्या सद्गुरूशी, त्यांच्या विचाराशी, त्यांच्या ज्ञानाशी जेव्हा तुम्ही एकरूप व्हाल तेव्हाच या भाषा कळायला लागतात, तोपर्यंत नाही. म्हणून बघा आपल्या समर्थ रामदास स्वामींनी पण म्हटलं दासबोधात की का सरिता गंगेशी मिळाली, मिळणी होताच गंगा झाली, मग जरी वेगळी केली तरी होणार नाही सर्वथा. त्याला वेगळी केली तरी होणार नाही, करताच येणार नाही तुम्हाला, कारण ती एकरूप झाली. आता काही लोकांनी काय ठरवलं की जमिनीच्या खाली समुद्रात मोती असतात. सगळ्यांना माहिती आहे समुद्रात खाली मोती असतात. मग ते म्हणाले की आता हे मोती जाऊन आणणार कोण खाली जाऊन. त्यांनी एक रोबोट तयार केला. रोबोटला आज्ञा दिली की रोबोट तसंच करतो, तुम्हाला माहिती आहे. तर तो रोबोट तयार केला. तर रोबोट कशाचा केला, मिठाचा. मिठाचा केला रोबोट. त्याच्यामध्ये काय ते यंत्रबिंत्र बसवलं मशीन, आणि त्याला आज्ञा केली की तुला आम्ही पाण्यात सोडतो, खाली जायचं तळाला आणि मोती घेऊन यायचे. आता हे वाट बघतात. 1 दिवस झाला, 2 दिवस झाले, 3 दिवस झाले, हा वरती काय येत नाही. ते थकले. तेव्हा त्यांनी विचारलं एकाला
आम्ही तर रोबोटला आज्ञा दिली, म्हशीत बसवलं, सगळं सांगितलं, पाण्यात टाकलं, आज्ञा केली की मोती घेऊन ये खाली तळातून. तर हा आलाच नाही. म्हणाले येईल कशाला, मिठाचा आहे. मिठाचा रोबोट केलेला पाण्यात गेल्यावर वितळला आणि एकरूप झाला पाण्याशी. कसा येईल वरती? मोती कसे मिळतील सांगा मला? मिळणारच नाहीत. तो गेला, तो परत आलाच नाही सांगायला. मोती पण नाही आणि सांगायला पण आला नाही, कारण तो एकरूप झाला. तसं आपण जेव्हा असं सद्गुरूंशी एकरूप होतो तेव्हा त्यांच्या भाषा, त्यांचं ज्ञान, त्यांच्या ट्रिक्स कळायला लागतात हळूहळू आपल्याला. आणि ते करण्यासाठी प्रचंड तळमळ तुमच्याकडे पाहिजे. म्हणून इथे या ठिकाणी भगवान शंकरांनी फार मोठी गुरुगीता आहे, ती सांगायची म्हटली तर खूप मोठी आहे. पण आता वेळेअभावी मी तुम्हाला जास्त सांगणार नाही. तर मी काय या ठिकाणी सांगणार आहे तुम्हाला की गुरूंकडे गेल्यानंतर गुरु आपला सगळा भाव बदलतात, आपल्याला शक्ती प्रदान करतात, आपलं सगळं अज्ञान घालवतात. मुख्य कार्य काय त्यांचं? अज्ञान घालवण्याचं. आज अज्ञानामुळे आपल्याला कळत नाही की मी आत्मा आहे. आपलं स्वरूप आपल्याला कळत नाही का? अज्ञानामुळे. आता अज्ञान गेलं, समजा अज्ञान गेलं, कळलं की मी आत्मा आहे, पण ते ठसायला नको आतमध्ये, त्याला सुद्धा कृपा पाहिजे. आणि ते ठसण्यासाठी, रुजण्यासाठी, पाचण्यासाठी पुन्हा आपल्याला सद्गुरूंकडे जायला पाहिजे, त्यांच्याच सहवासात राहायला पाहिजे. आणि त्यांच्या सहवासात राहण्यासाठी म्हणून सगळ्या संतांनी सत्संगावर भर दिलेला आहे जास्त. आज सत्संगात तुम्हाला सतत राहायला पाहिजे की संतो की संगत में बैठो, हंसो की पंगत में बैठो. संतांच्या संगतीत तुम्हाला बसायला पाहिजे सतत. आणि तसं तुम्ही जेव्हा संतांच्या संगतीत बसता, त्यांच्या आजूबाजूला जरी फिरला तरी तुम्हाला आनंदाच्या लहरी आपोआप यायला लागतात. आणि वाटतं की नाही यांच्याजवळच बसावं, घरी जाऊच नाही. कारण त्यांचा निश्चय वेगळा आहे, आपला निश्चय वेगळा आहे. आपल्याकडे असत्याचा संघ आहे, त्यांच्याकडे सत्याचा संघ आहे. आणि सत्याचा संघ असल्यामुळे आनंदाच्या लहरी आहेत त्यांच्याकडे. आणि या आनंदाच्या लहरी आपल्याला पकडता आल्या पाहिजेत. म्हणून आपण त्या लहरी पकडण्यासाठी सप्ताह करतो. सप्ताह कशासाठी करतो आपण? की त्यांच्याजवळ आनंदाच्या लहरी असतात. दुसरं महत्त्वाचं म्हणजे बघा, तुम्हाला अर्जुनाने विचारलं की देवा तुम्हाला कुठे शोधायचं? भगवान श्रीकृष्णाने विचारलं तुम्हाला शोधायचं कुठे? तेव्हा त्यांनी सांगितलं नाहम वसामि वैकुंठे योगिनाम हृदय रहो मद भक्ता यत्र गायंती तत्र तिष्ठामि नारद. अरे माझे भक्त ज्या ठिकाणी माझं गायन करतात, माझं नामस्मरण करतात, त्याच ठिकाणी मला हुडकून काढ, तिथेच मी सापडेल. मग आपण इथे काय करतो आता? त्यांचंच बोलतो ना, त्यांचंच नामस्मरण करतो, त्यांचंच बोलतो, त्यांचंच भजन बोलतो, त्यांचाच सहवासात बसलोय. मग ते आले नसतील का इथे? अहो वचन आहे, जिथे माझं भक्त माझं गायन करतात तिथे मला हुडकून काढावा, म्हणजे मी तिथे आहेच. आणि म्हणून तुम्हाला जो आनंद मिळतो या ठिकाणी, तो आनंद केवळ सद्गुरूंच्या अस्तित्वामुळे, तुमच्या आमच्या प्रवचनामुळे नाही. त्यांचं अस्तित्व आहे पाठीमागे, म्हणून आपल्याला आनंद मिळतो. या लोकांना गाण्याची एवढी सुंदर गाणी म्हणतात एक एक जण. कशामुळे म्हणतात? पाठी स्वामी आहेत, फोर्स तिकडून आहे. म्हणून हा फोर्स आपल्याला तो पकडता आला पाहिजे. आणि त्या फोर्ससाठी आपल्याला जिथे सत्संग असेल तिथे आपल्याला जायला पाहिजे. आता एक शेवटची गोष्ट तुम्हाला सांगते की एक वारकरी रस्त्याने चाललेला होता आणि तो वारकऱ्याच्या हातामध्ये एक झेंडा होता. आणि तो झेंडा घेऊन तो चाललेला होता, रामकृष्ण हरी करत चाललेला होता रस्त्याने. तेव्हा एक मुलगा तरुण त्याची गाडी घेऊन, मोठी कार घेऊन चाललेला होता. तो म्हणाला हे आजोबा भर उन्हात, पायात चपला नाही, काय नाही, हातात झेंडा, रामकृष्ण हरी करत चाललेले आहेत. त्यांनी गाडी त्यांच्याजवळ नेली आणि म्हणले आजोबा कुठे जायचं? ते बोलले पंढरपूरला. म्हणाले मला तिकडेच जायचं, बसा गाडीत. त्यांनी आजोबांना गाडीत घेतलं बसायला आणि गाडीत बसवलं. बसले आजोबा गाडीत, पुढच्या सीटवर त्याच्या शेजारी. तेव्हा हा गाडी चालवताना विचारायला लागला आजोबांना की देव सर्व ठिकाणी व्यापक आहे, तुमच्याजवळ पण आहे असं तुम्ही लोक सांगता, वारकरी लोक. मग तुम्हाला आता पंढरपूरला पायी इतक्या उन्हातून जायचे काय करायचे? देव तुमच्या गावात नाही? विठोबा तुमच्या गावात आहे ना, मंदिर आहे ना विठोबाचं आहे, मग तिथे नाही विठोबा? जळी स्थळी काष्टी पाषाणी तोंडाने बोलता.
मग पंढरपूरला इतक्या लांब कशाला जाता? आता वारकऱ्यांचा जो भाव असतो तो याला काय करणार गाडीवाल्याला? ते गप्प बसले, ते काहीच बोलले नाही बिचारे. थोड्या वेळाने काय झालं, असंच जाता जाता याची गाडी पंक्चर झाली. गाडी पंक्चर झाल्यानंतर यांनी काय केलं, ती गाडी कुठे नेली? हवा भरतात बघा, गाडीत हवा भरतात, त्या हवा भरतात तिथे गाडी घेऊन गेलं आणि तिथे गाडी लाईनमध्ये लावून दिली. आता वारकऱ्याला बरोबर लक्षात आलं. वारकरी म्हणाले, काय हो साहेब, हवा सर्व ठिकाणी भरलेली, ती आणायची काय गरज होती? आपली चाक पंक्चर झालं तिथे पण हवा होती. ऑक्सिजन तर सर्व ठिकाणी आहे, हवा तर सर्व ठिकाणी विपुल आहे, देवाने दिलेली. इथे तिथे सगळ्या गावाला आहे, इथे आणायची गरज काय होती गाडी? अहो म्हणाले, हवा सगळीकडे मला पण माहिती आहे, पण इथे प्रेशर आहे. प्रेशर प्रेशर म्हणजे मशीन लावलेलं बघा, ते लावतात नळी करून हवा जाते ना, त्यांनी मशीन चालू केले की हवा फटाफट फटाफट ते चाक एवढं मोठं होतं. म्हणजे इथे प्रेशर आहे हवेचं, तिथे बाहेर प्रेशर नाहीये. म्हणाले, बाबा मी पण का पंढरपूरला जातो, तिथे प्रेशर आहे. अहो तिथे प्रेशर म्हणजे असं की तो विठोबा आमची वाट बघत कमरेवर हात ठेवून उभा आहे किती वर्ष. आमची प्रत्येकाची वाट बघतोय, आमच्या प्रत्येकाला काय मागेल ते मिळतंय तिथे, आणि अगदी आतुरतेने आमची वाट बघतोय. आम्ही कधी येऊ कधी येऊ कधी, म्हणून आम्ही जातो. तेव्हा याला एक तोंडात माझ्यासारखीच झाली. म्हणजे बघा तुम्ही, कशासाठी तो जात होता? तिथे माझे देव आहेत. तसं ज्या ठिकाणी देव आहेत, ज्या ठिकाणी सद्गुरू आहेत, तिथे आपल्याला जायला पाहिजे, कारण तिथे प्रेशर आहे. प्रेशर म्हणजे कुठलं? ऊर्जा. नाही तर हवा भरायला प्रेशर नाही, प्रेशर म्हणजे ऊर्जा, प्रेशर म्हणजे पॉवर. पॉवरफुल होणार, पॉवरलेस होणार नाही तुम्ही. आणि हे पॉवरफुल होण्यासाठी आपल्याला जे सद्गुरू असतील तिथे त्या ठिकाणी जायचंय. म्हणून तुम्हाला आपला उद्याचा समाप्तीचा कार्यक्रम बघा, 2 दिवस किती मजेत गेले तुमच्या सगळ्यांच्या सहवासात, स्वामींच्या सहवासात खूप मजेत गेले. आणि तसा उद्या समाप्तीचा दिवस आहे, तो सगळ्यांनी जरा लवकर यायचे, कारण 2 आरती आपल्या असतात समाप्तीच्या दिवशी. म्हणून उद्या सगळ्यांनी समाप्तीचा लाभ घ्यायचा. म्हणजे पूर्ण तुमचा सप्ताह तुम्ही हजर राहिल्याबद्दल महाराजांकडून सुद्धा पूर्ण वस्तू मिळेल तुम्हाला. पूर्ण वस्तू म्हणजे पूर्ण ज्ञान. नाही तर काहीतरी लिस्ट मागू नका, नाही तर माझं प्रवचन केलं तर काय अर्थ होणार नाही. मागितलं तर देवालाच मागा, फक्त देवाकडे जाऊन देवालाच मागा. एकाकडे महाराज गेले आणि महाराजांनी विचारलं, काय हो तुमच्याकडे बदाम काजू वगैरे सगळं काय काय, शोभा बघ भरण्या किती भरलेल्या आहेत, हे काय दाखवायला का खायला? ते म्हणाले, खायसाठी आहेत, देऊ का तुम्हाला? आम्हाला नको, आमच्याकडे कचऱ्यात पडल्यात, आम्हाला नको. मग महाराजांनी त्यांच्या पाठीवर ताप मारले, विचारलं, सांगा देव जर तुम्हाला आत्ता समोर आला आणि भेटला तर देवाकडे काय मागणार? फटाकन उत्तर दिलं, देवाकडे मागितल्यावर देवालाच मागणार. महाराजांना एवढा आनंद झाला, पाठीवर थाप मारू, वा वा, पहिला नंबर, पहिला नंबर. त्याच्यापेक्षा खुश महाराज झाले. काय उत्तर दिलं, देवालाच मागणार म्हणून. म्हणजे महाराज म्हणाले, माझं ज्ञान याला एकट्याला तरी कळलंय. म्हणजे यांनी स्वतःबद्दल काही मागितलं नाही, फॅमिलीबद्दल काही मागितलं नाही, फक्त देवाला मागितलं. देवाकडे गेल्यावर देवालाच मागितलं. महाराज मला म्हणाले एक दिवस, तुझा देव कोणता? म्हटलं तुम्ही. लगेच मला म्हणे, तुम्ही म्हणजे तू आणि मी. म्हणजे बघा, गुरु आपल्यालाही देव करून टाकतात. केलंय की नाही देव आपल्याला सगळ्यांना? बोला ना, आवाज काढत नाही. हा, सगळ्यांनाच आपल्याला देव केलेलं आहे त्यांनी, नुसतं मला नाही, तुम्हाला सगळ्यांना केलेलं आहे. म्हणून ती जी देवस्थिती आपल्याला त्यांनी दाखवून दिली, त्या स्थितीत निश्चयात आपल्याला राहता आलं पाहिजे. कारण आपलं जीवन म्हणतो तेवढं सोपं नाही आहे. इथे पावलोपावली दुःख आहेत, पावलोपावली तणाव आहेत, पावलोपावली चिंता आहेत, आणि पावलोपावली विचित्र माणसं आहेत आजूबाजूला, जी तुम्हाला खचून काढायला निघालेली आहेत. पण ज्याच्या पाठी गुरु कृपा आहे, ज्याच्या समोर गुरु आहेत, त्याला घाबरायची गरजच नाही. लगा रहे खिल से तो बाल न बाका होय. म्हणून सद्गुरूंना आपण सगळ्यांनी घट्ट धरून ठेवूया
आणि त्यांचा निश्चय तुम्हा आम्हा सर्वांना प्राप्त होऊ दे, हीच त्या चरणी प्रार्थना. राजा हरिदास सद्गुरू सिद्धरामेश्वर महाराज की. राजा श्री भोसे महाराज की. जय जय रघुवीर राजा